नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. शेतकरी, विधवा, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी प्रहारचं नांगर आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. विविध मागण्या मांडल्या निवेदनातून. प्रहारच्या आंदोलनाला हिंसक वळण. लाठीचार्ज, अश्रुधूर, दगडफेक, पाण्याच्या माराने गाजलं आंदोलन. आंदोलकांचे तुटले हातपाय तर पोलीसही झाले जखमी. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला. निवडणूक आयोगाने कार्यक्रम केला जाहीर. अमरावतीत पाटील व खोडके यांच्यात काट्याची लढत. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व आमदार डॉक्टर सुनील देशमुखांकडे. महापालिकेतील गोल्डन गँगचा करणार नायनाट. पालिकेतील भ्रष्टाचार उघड करणार. आमदार देशमुखांनी व्यक्त केला विश्वास. विद्यमान सरकारविरोधात शहर काँग्रेस कमिटीतर्फे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. येत्या 7 जानेवारीला मोर्चा काढून करणार. मोदी सरकारचा निषेध. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. शेतकरी, अपंग, विधवा यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रहारने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा येणार म्हणून कार्यालयावर प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. पाण्याचा मारा करणारी गाडी, अश्रुधूर अशी सारी तजवीज आधीच केली गेली होती व पोलिसांनी केलेल्या तजवीजीनुसार आंदोलन चिघळलंही. अश्रुधूर, लाठीचार्ज, दगडफेक यांनी आंदोलन गाजलं. आंदोलक व पोलीसही यामध्ये जखमी झाले. मोठ्या संख्येनं शेतकरी, महिला, पुरुष व प्रहार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशानं झाला या उत्तरावर आमदार कडू व कार्यकर्ते अडले होते. शेकडो नागरिकांसमवेत प्रहारच्या नांगर मोर्चाला गाडगेनगर चौकातून सुरुवात झाली. आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात जय जवान जय किसान असे नारे देण्यात आले आणि इरविन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसंच शहीद स्मारकानजीक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना नमन करून हा मोर्चा पुढे सरकला. शेतकरी, शेतमजूर, विधवा, परित्यक्त यांच्या मागण्यांसाठी प्रहारनं नांगर आंदोलन केलं. गाडगेनगर चौकातून नांगर आंदोलनाला सुरुवात झाली. हा मोर्चा कार्यालयावर निघाला. शेतकऱ्यांच्या तूर, सोयाबीन प्रश्नांना घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. जय जवान जय किसान असे नारे मोर्चेकऱ्यांनी दिले. तुम्ही ऑटो थांबवताय, सगळेजण शांततेत पाणी द्या. आपल्या माता भगिनी सोबत शांततेनं ऑटो थांबवताय. ऑटो थांबत पाणी पण शांततेनं, काही गडबड करू नका. पुढे कोणी जाऊ नका. दादा, अक्का, भाऊ, पुढे जाऊ नका. थांबा. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न केला.
मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवल्याने इथली परिस्थिती चिघळली. पोलीस व आंदोलनकर्त्यात बाचाबाची होऊन लाठीचार्ज करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. पोलिसांनी अश्रुधूर व पाण्याचे फवारे सुरू केले. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे महिला व पुरुष कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज केला का? पगारासाठी आल्या होत्या. बोला पगारासाठी आली तुम्ही. पगार नाही भेटला त्यासाठी आली. हो काय पोलिसांनी मग तुम्हाला लाठीचार्ज केला? खाली पडल्या त्याच्यासोबत हे पाहिजे. पाणी भेटलं. तुम्ही पडल्या का खाली? पडली तर नाही. एका पहिले मी उचललं, उचलायला गेलो तर माझ्यावर एक तीन काळी झाडली. मी समोर होतो, पाहिले तिथे होते. त्यांनी एक सीट काढण्यासाठी गेलो होतो साहेब, तर त्यांनी माझ्यावर 2 वेळा वार केला काळीचा. घटनास्थळी गंभीर जखमी प्रदीप बन राहणार जसापूर यांना नागरिकांनी पोलिसांच्या गाडीतून दवाखान्यात नेलं. दरम्यान आंदोलक आमदार बच्चू कडू यांच्या समजावण्याच्या बाहेर गेले होते. आमदार बच्चू कडू आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करत होते. चालू केला आमच्या. कोणी चालू केलं? कोणी चालू केलं? पोलिसांना जे काय की योजनेने घडलं असं काही क्षपान मी या संघटनेत आलो. मी आपल्या मागण्या कोणत्या होत्या? शेतकरी संघटनेचे आता भाव आहे. शक्तीच्या मागण्या आहे. शक्तीच्या कर्जमुक्ती पुरा मोकळा जो यासाठी वाटत नाही का आम्हाला भलं झालं पाहिजे काहीतरी. एवढं शेतीला लावून राजो काहीच नाही. दुपारला हाती आलो काय करा. आम्ही त्यांना म्हटलं असं अजूनही झालं नाही. पहिल्यानं केला त्यानं. अखेरीस आमदार बच्चू कडूंनी जिल्हाधिकारी किरण गीते यांना निवेदन देऊन लाठीचार्ज करण्याचा तपास करण्याची विनंती केली. कोणाच्या आज्ञेवरून हा लाठीचार्ज झाला याची पृच्छा बच्चू कडूंनी केली. आपण व्हिडिओ तपासून याचा निर्णय देऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. शेतकरी शेतमजूर विधवा यांच्या प्रश्नांसाठी निघालेला हा मोर्चा नांगर आंदोलन रक्तरंजित झालं. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये आंदोलक जखमी झाले, त्यांचे हातपाय तुटले, तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर पोलीसही जखमी झालेत. कोणाच्या आज्ञेवरून लाठीचार्ज झाला असा सवाल बच्चू कडूंनी केला असून त्यांनी त्याचं कारण न कळल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. शिवाय या आंदोलनाचं फलित काय निघालं हाही प्रश्न आहे. महिला मंडळी समोर होती. या आजी आपल्याला दिसत आहे. या आजीला सुद्धा लाठीचार्ज केला. आमच्या मागण्या एकच होत्या का नोटाबंदीचा परिणाम आमच्या शेतीमालाचे भाव कमी झालेले आहेत आणि मग ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे. ही नुकसान भरपाई शेतपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आणि ज्या अधिकाऱ्यानं कारण नसताना लाठीचार्ज केला, सगळ्यात अगोदर महिला होत्या. महिलांना कुठलीही जबरदस्ती केली नाही, पण वरतून काय आदेश होता? 50,000 शेतकरी या मोर्चामध्ये सामील झाले होते. शासनाकडून यांनी दखल घ्यायच्या ऐवजी सरळ लाठीचार्ज केला. या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही करतोय आणि सोबतच्या आंदोलनाची आम्ही व्यूहरचना आता 1-2 तासात करतोय. किमान मी तर सांगतोय का हे लहान बाळ 5 वर्षाचं एक लहान बाळाला सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे. एक कार्यकर्ता पूर्ण आता त्याला पूर्ण अंगावरून त्याच्या गाडीत चालवून तो सुद्धा पूर्ण गंभीर जखमी झालेला आहे. किमान 50 ते 60 महिलावर लाठीचार्ज चालवला. मी मागवतो सगळ्यात समोर आम्ही महिला केल्या होत्या.
कार्यकर्ते शांत आहे. काय कारण आहे लाठीचार्ज करायचं अजून बाहेर निघालं नाही. मला वाटतं सरकारनं जाणीवपूर्वक हा प्रचंड मोठा शेतकऱ्याचा मोर्चा कळवून लावण्यासाठी त्याची कुठेतरी जागरूकता कमी करण्यासाठी हा निर्णय सरकारनं घेतला असावा. त्या सरकारचा आम्ही निषेध करतो. प्रहारच्या आंदोलनात जखमी झालेल्या अभिजित पोहेकर, प्रदीप बंड, निलेश वाटाणे, नाना भोंडे, रवींद्र मदने यांच्यासह 15 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक पोलीस कर्मचारी देखील दगडफेकीत जखमी झाले आहेत. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. विभागातील यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा येथे आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावतीमध्ये डॉ अविनाश चौधरी, डॉ रणजित पाटील, संजय खोडके, प्रहारचे प्राध्यापक दीपक शेषराव धोटे, डॉ ललित देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 3 फेब्रुवारीला निवडणूक होते. 10 ते 17 जानेवारी दरम्यान नामांकन दाखल करायचे तर 18 जानेवारीला नामांकन अर्जांची छाननी होणार आहे. 20 जानेवारीपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. 3 फेब्रुवारीला मतदान तर 6 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व सध्या भाजपाचे डॉ रणजित पाटील यांच्याकडे आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके रिंगणात उतरले आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून डॉ अविनाश चौधरी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले आहेत. चुनाव का बिगुल हो चुका. बड़ी बेसब्री से 2 सालों से इंतजार कर रहे थे. 2 सालों से लगातार मेहनत चालू थी. जी हां, स्नातक मतदार संघ के लिए 2 साल से कई उम्मीदवारों ने अपना पूरा समय उसमें देके रखा. कार्य में मुख्य रूप से वोटर्स का रजिस्ट्रेशन कराने के लिए 2 साल जिन्होंने पूरे अपने लगाए हैं, लेकिन कोर्ट के आदेश के अनुसार वापस उन्हें लिस्ट बनानी पड़ी. इन सारी कश्मकश में उम्मीदवारों का संपर्क कितना हो पाया है मतदाताओं से. हमारे साथ में अविनाश जी चौधरी है. अविनाश जी नमस्कार. आप विधान परिषद के लिए चुनाव लड़ने जा रहे हैं. क्या इसके लिए आपकी क्या प्रयास है इतने समय से और क्यों आप चुनाव लड़ने जा रहे हैं? बेसिकली मैं इस प्रक्रिया में निरंतर 1.5 साल से लगा हूं. जब पिछली बार मेरा विधान परिषद का टिकट कट गया था, जब मैं भारतीय जनता पक्ष से काम कर रहा था, उसी दिन मैंने ठान लिया था कि मेरे को राजनीति में काम करना है और राजनीति से मेरे को एक उचित दर्जा का समाज कारण भी करना है. जी. मेरी व्यक्तिगत अभिलाषा कुछ राजनीति करने की नहीं, पर उसके माध्यम से जो समाज के प्रति जो भी मेरे करने की इच्छा है उसको भले बाती निभाने की मेरी इच्छा होने के कारण मैंने उसी दिन ठहरा लिया था. और जैसा भी मतदार संघ से आप चुनाव लड़ने जा रहे हो, उस मतदार संघ का मतदाता आपको वोट देने के दूसरे दिन ही अपना अधिकार खो देता है. ऐसे परिस्थिति में आपके ऊपर कोई जिम्मेदारी नहीं बनती है मतदाता के प्रति, तो आप किस उद्देश्य को पूरा करेंगे? नहीं, देखिए, जिम्मेदारी नहीं बनती इससे मैं मैं मतदाता के प्रति बता रहा हूं. सहमत नहीं, मैं सहमत इसलिए नहीं हूं कि निश्चित तौर पे हर इलेक्शन के लिए नई यादी बनाई जाती है. इसका मतलब ये नहीं कि मेरी जो भी रिस्पांसिबिलिटी उन्होंने डाली है उससे मैं दूर जाऊंगा. मेरे पे जो भी जिस अधिकार से उन्होंने मेरे को मतदान दिया, जिस आशा से मेरे को मतदान करेंगे, समर्थन करने, निश्चित तौर पर मेरी रिस्पांसिबिलिटी है कि मेरे को पूरे आशा और उनकी जो अपेक्षा पूरी करने की जरूरत है और उसी के लिए मैं कटिबद्ध हूं. जो अपना अभी तक के इतिहास रहा है, बेटी बहू का जो फेज रहा है, उस दरमियान शिक्षकों के प्रति और समाज के प्रति और जो भी नए नए चीजें आए हैं, उपक्रम आए हैं, योजना आई है, बेटी बहू ने भली बात है उसको अच्छी तरह से निभाया है. पर हमारे जो एग्जिस्टिंग फिलहाल जो प्रतिनिधि है उनके प्रति बहुत मात्रा में नाराजगी है, क्योंकि वो अपने कार्यक्रम में, व्यक्तिगत कार्यक्रम में व्यस्त थे, पॉलिटिकल कार्यक्रम में व्यस्त थे. मेरे को लगता है कि इसलिए पूरे मतदार संघ में एक ही मैसेज है कि अभी वो कुछ चेंज चाहते हैं, नया चेंज लाना चाहते हैं, नए उम्मीदवार के लिए अपेक्षा में है. तो मेरी जो भी प्राथमिक रिस्पांसिबिलिटीज है कि जो पिछले 6 साल में जितने भी प्रॉब्लम्स अभी प्रलंबित पड़े हुए, जिनका समाधान नहीं निकला, सबसे पहले तो उन्हीं सभी प्रॉब्लम को मैं लिस्ट करूं और वो एनलिस्ट करने के बाद जो जो प्रॉब्लम्स प्रायोरिटी बेस्ड प्रॉब्लम्स है, जिसका निजी डायरेक्टली संबंध, दैनंदिन जीवन से संबंध है, उनका पहले समाधान निकालने का प्रयास करूं. सांगायचं तात्पर्य झालंय, आय विल बी स्पीकिंग व्हेरी कम्फर्टेबली इन मराठी. तो
प्राथमिक सगळ्यात महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या शिक्षकांच्या प्रती अतिशय महत्वाच्या संवेदन समक्ष आहेत आणि त्यानंतर शिक्षक म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आणि नॉन ग्रॅज्युएट पण दोघे फक्त ग्रॅज्युएट माझे ग्रॅज्युएट वोटर जरी असते तरी नॉन ग्रॅज्युएट वोटर्सच्या प्रती सुद्धा ज्यांच्या समस्या असेल ते निराकरण करण्याची शिक्षक मतदारसंघ आहे ना त्याच्याकरिता आणि त्याच्यासाठी जरी असला तरी एक प्रभावी व्यक्तिमत्व प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून मी त्याच्या जबाबदाऱ्या नाकारत नाही. प्राथमिक जबाबदारी ग्रॅज्युएटसाठी आहेत आणि नुसते शिक्षकच नसून ग्रॅज्युएट झालेले जेवढे पदवीधर उमेदवार मतदार आहेत किंवा जे मतदार नाही सुद्धा पण पदवीधर झालेले आहेत त्या लोकांना लागणाऱ्या सगळ्या सोयी त्यांना लागणारं जे प्रोत्साहन आहे ते सगळं मिळवून आणण्याचा शासनाच्या दरबारात त्याच्यासाठी लढा निर्माण करणे. जसे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करता लागणारे जे ग्रंथालय आहेत जे आपल्याला शैक्षणिक संस्था लागतात ज्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ग्रॅज्युएट लोकांना जे प्रॉब्लेम येतात त्यांच्या रोजगारविषयी त्याबद्दल आपण काही कार्य करणार याच्यामध्ये निश्चितचपणे तीच माझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी राहणार आहे की जे रोजगार निर्माण करण्यासाठी जे काय मला प्रयत्न करावे लागतील ग्रॅज्युएट वोटर्ससाठी किंवा जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ज्या क्षेत्रातले असतील मग तर ते डॉक्टर मंडळी असो इंजिनियर मंडळी चार्टर्ड अकाउंटंट असो स्किल्ड लेबर्स असो आयटीआयचे मंडळी असो साधे कॉमर्स ग्रॅज्युएट असो टेक्निकल एज्युकेशन घेतलेले असो किंवा साहित्यिक क्षेत्रामध्ये झालेले लोक असेल त्या सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारचा रोजगार निर्मित करणे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मी लक्ष केंद्रित करणार आहे कारण मला कोणत्याही प्रकारे माझी जी ग्रामीण भागाची व्यवस्था आहे अर्थव्यवस्था असो किंवा सामाजिक व्यवस्था असो ती उद्ध्वस्त करून चालणार नाही त्यांच्याकडे मला कॉन्सन्ट्रेट करावं. हा ज्या मतदारसंघ आहे आपण ज्याला स्नातक मतदारसंघ पण अमरावतीमध्ये हा मतदारसंघ बीटी भाऊच्या नावाने ओळखला जातो. हे बीटी भाऊ कोणत्या मतदारसंघाने लोकांना नाही माहीत पण बीटी भाऊचा हा मतदारसंघाचं नाव बीटी भाऊचं मतदार सर्व लोकांना बीटी भाऊचा आशीर्वाद. आपण बीटी भाऊबद्दल काय नाही मला अतिशय त्या व्यक्तीबद्दल आदर आहे आणि ते समर्थन करतील नाही समर्थन करतील ना भविष्यातला विचार आहे पण जो आदर करण्याचा ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे याबाबतची अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे अशा प्रकारचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की मागच्या वेळेस जी झालेली होती ती एक मोठी दुर्घटना होती. त्या दुर्घटनेच्या माध्यमातून बेसिकली माननीय रणजित पाटलांचा उदय झाला होता आणि मी आवर्जून लोकांना सांगतो ते वाक्य लोकांना बिलकुल फार असं आवडलेलं आहे की रणजित पाटलांचा विजय झाला नसून तो बीटी भाऊंचा पराजय झाला असल्या कारणामुळे हे व्यक्ती समोर आलेलं होतं आणि बीटी भाऊंचं जे मोठं 30 वर्षाचं जे काम होतं एवढं भव्य दिव्य काम होतं त्या कामाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली यांच्या जीत से ज्यादा हार के चर्चे थे पिछली बार बेसिकली ऐसा ही हुआ और वो लोगों को भी रियलाइज हुआ है की आता लोकांना ती जाणीव होत आहे की एवढा मोठा आपण चूक केलेली आहे की बीटी भाऊंचा आपल्याला अजून 5-10 वर्षाकरता जर त्यांचे आशीर्वाद लाभले असते तर शिक्षकांचे एवढे मोठे प्रॉब्लेम झाले. 2 बड़ी पार्टियां कांग्रेस और बीजेपी दोनों के 5 डिस्ट्रिक्ट में बहुत सारे कार्यकर्ता है. इन लोगों के बीच में साथ में रहकर अपक्ष उम्मीदवार करके कितना आप अपना प्रचार के प्रति न्याय कर पाएंगे. मला अतिशय आनंद होतोय अपक्ष उमेदवार म्हणून इलेक्शन लढण्याकरता किंवा या मतदारसंघाचे जर तुम्ही रचनेकडे जर तुम्ही बारकाईने लक्षात कराल की विधान परिषदेची निर्मिती ही फक्त 7 राज्यांमध्ये भारतामध्ये आहे. त्यात जम्मू काश्मीरचा सुद्धा उल्लेख मी करतो आणि या 7 राज्यांमध्ये ही निर्मिती करण्याचा मागचा जो दृष्टिकोन आहे की विधानसभेमधून पारित झालेले जे बिल आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारची चर्चा करावी त्याच्या प्रकारे त्यामध्ये जे काय दोष असतील ते दोष नष्ट करावे आणि सुधारणा करून तो विधेयक पारित करावं अशा प्रकारच्या योजनेसाठी आणि त्याच्यावर चिंतन झाल्यानंतरच ते विधेयक पास करण्याकरता विधान परिषद सलाहकार मंडल आपण याला म्हणू शकतो. बेसिकली एन अमेंडमेंट फोरम जिसको बोला जाता है इस तरह का है और उस फ्लोर पे काम करने की मेरी बहुत ही अंतर्गत इच्छा है. तो मैं समझता हूं कि वो जिम्मेदारी निभाते हुए अगर मेरे को कुछ रिस्पॉन्सिबिलिटीज मिलती है तो आई विल बी वेरी हैप्पी टू डू दैट. बहुत बहुत शुभकामनाएं आपके चुनाव लड़ने के लिए सिटी न्यूज की ओर से. मैं थोड़ा सा एक और रेक्टिफिकेशन करना चाहता हूं जो जिसका जवाब आपने मेरे को देने से थोड़ा सा इंटरप्ट किया है कि बीटी भाऊ का आशीर्वाद जिसके पास रहेगा निश्चित तौर पर वो एक बलाढ्य उम्मीदवार है. अपक्ष करके आज तक के अगर आप थोड़ा स्टैटिस्टिक्स देखोगे कि विधान परिषद अपक्ष लोगों के बनाया हुआ व्यासपीठ है. 80% से ज्यादा अभी भी आज के तारीख में पदवीधर या टीचर कॉन्स्टिट्यूंसी में इंडिपेंडेंट लोग चुन के आए हुए. चुनाव चिन्ह नहीं होता ना उन सब किसी का चुनाव चिन्ह नहीं होता और ये ऑल इंडिपेंडेंट कोई पॉलिटिकल पार्टी के बैनर पे चुन के आए हुए समर्थन है पॉलिटिकल पार्टी का. आई मीन दैट समर्थन के बावजूद सिर्फ 20% लोग चुन के आए हुए. मैक्सिमम लोग तो अपनी स्वतंत्र विचारधारा के लोग चुन के आए हुए. और जहां तक कि कॉन्स्टिट्यूशन का नोटा का सवाल है विमाशी का सवाल है उनकी ये अभी तक की म्यूचुअल अंडरस्टैंडिंग रहा है और कॉन्स्टिट्यूशन में अधोरेखित है लिखा हुआ है
कि वो कोई पक्ष के साथ जाना नहीं चाहते, वो इंडिपेंडेंट विचारधारा के साथ जो अपने मतदार के प्रति, मतदार संघ के प्रति प्रामाणिक है और प्रतिबद्ध है, ऐसे लोगों का साथ समर्थन करेंगे। और मेरे को यही अपेक्षा है कि कोई वो कांग्रेस के साथ ना जाना चाहेंगे, ना तो रंजीत पाटिल या बीजेपी के साथ जाना चाहेंगे। वो हम जो इंडिपेंडेंट लोग हैं उसमें से कोई जो योग्य उम्मीदवार है उनका चयन करेंगे और उस तरह से समय आने पे उनका समर्थन करेंगे। और मैं आई रियली पे लॉट ऑफ रिगार्ड्स, मेरे को उनके साथ चर्चा करने में, डिस्कशन करने में और मार्गदर्शन प्राप्त करने में बहुत आनंद आता है। और मैं निश्चित तौर पर उनका आभारी हूं जिस तरह से उन्होंने मेरे को आज तक के समर्थन किया है। आने वाले इलेक्शन में भी मैं अपेक्षा रखता हूं कि दोनों जो संगठना है, भीमाशी विदर्भ माध्यमिक संगठना, शिक्षक संगठना और नागपुर यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन, इन दोनों के पदाधिकारी शायद मेरे विचारों से सहमत होंगे, मेरी कार्यप्रणाली से सहमत होंगे और निश्चित तौर पे सभी लोग मेरे साथ खड़े रह के मेरे को मार्गदर्शन देके इस इलेक्शन में जीत मिलाने के लिए प्रयत्नशील रहेंगे। और नियरी मैं इन लोगों का शुक्रगुजार हूं जिस तरह से उन्होंने आज तक मेरे को मार्गदर्शन किया। बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर साहब का। अभी से डॉक्टर अविनाश जी चौधरी जो आने वाले चुनाव के बारे में, खुद के बारे में बताया कि किस प्रकार चुनाव की वो रचना रचने वाले हैं और जीत के प्रति आश्वस्त है। और नए उम्मीदवार के साथ अगली बार और आपसे मिलेंगे, तब तक के लिए देखते रहिए सिटी न्यूज। प्रहारचे प्राध्यापक दीपक शेषराव धोटे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काल जाहीर झालेली आहे निवडणूक 3 फेब्रुवारी 2017 रोजी संपन्न होणार आहे आणि मतमोजणी 6 फेब्रुवारी रोजी। या निवडणुकीत मी प्राध्यापक दीपक शेषराव धोटे, दिवलाल बियाणे विज्ञान महाविद्यालय अमरावती, प्रहारचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक पदवीधरांच्या अस्मितेसाठी लढवण्याचा आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली माझा मानस आहे। गेल्या 30 वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। विद्यापीठ असो, महाविद्यालय नसो, शाळा असो आणि इतरही सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी असो, या पदवीधरांचे प्रश्न किंवा बेरोजगार पदवीधर असो, हे प्रश्न मला चांगल्या प्रकारे माहीत आहे। विदर्भातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये 25% वाटा मिळावा ही आमच्या जाहीरनाम्यातील फार महत्त्वाची अशी बाजू आहे। आणि दुसरी बाब, जी जुनी पेन्शन योजना आहे ती 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू करावी, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यातला आहे। ही निवडणूक प्रहार इतर समविचारी संघटनांसोबत युती करून आपल्या ताकदीवर लढणार आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीत आमचा विजय होणार आहे असा मला आत्मविश्वास आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक येत्या 2017 मध्ये होत आहेत। या निवडणुकींची जबाबदारी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार सुनील देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी भाजपाचं काय धोरण राहणार, कोणत्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवणार, भाजपचं शासन महापालिकेवर येणार का, याविषयी सिटी न्यूजचे चंदू सोजती यांनी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली, त्यांना प्रश्न विचारले। अमरावती महापालिकेतील गोल्डन गँगला पराजित करण्यासाठी लोकांना या गँगचा भ्रष्टाचार सांगून त्याबद्दल जागृत करून कार्यक्रम राबवण्याचं एक उद्दिष्ट भाजपाचं असल्याचं डॉक्टर सुनील देशमुख म्हणाले आहेत। देश में चुनावी हलचल के साथ ही महानगर में भी चुनाव की हलचल तेज हो गई है। कभी भी चुनाव की घोषणा हो सकती है, चुनाव की तिथि की घोषणा हो सकती है। अमरावती भाजपा की तरफ से माननीय आमदार श्री सुनील जी देशमुख को यह प्रभार सौंपा गया। अमरावती महानगरपालिका, जानते हैं सुनील जी देशमुख से कि अमरावती महानगरपालिका का भाजपा का चुनाव का रूपरेखा कैसी होगी। सुनील बाबू, जो अभी चुनाव होने जा रहे हैं अमरावती शहर में, महानगर भाजपा अमरावती शहर में किस प्रकार से प्रयोग करेगी? सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और भारतीय जनता पार्टी के नेता श्री देवेंद्र फडणवीस और श्री प्रदेशाध्यक्ष इनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि इतनी बड़ी जिम्मेदारी विश्वास के साथ मुझे सौंपी है और ये विश्वास सार्थ करने के लिए मैं पूरी कोशिश करूंगा। और आने वाले इलेक्शन में, कारपोरेशन के इलेक्शन में भारतीय जनता पक्ष के बहुमत के लिए पूरे प्रयास किए जाएंगे। हर बार कोई न कोई मुद्दा होता है चुनाव लड़ने के लिए, कोई प्रेजेंटेशन देने के लिए। आप किस मुद्दे को लेकर चुनाव में उतरेंगे और ताकि जो आपके जो उम्मीदवार है उनको जीत हासिल हो? देखो, ऐसा है कि जो गैर कारभार गए 5 सालों में सत्तारूढ़ पक्ष ने, भारतीय अपने महानगर अमरावती महानगर पालिका के सत्तारूढ़ पक्ष ने जो गैर कारभार और गैर व्यवहार और भ्रष्टाचार यहाँ किया है और इसके लिए जो जिम्मेदार गोल्डन गैंग है, इस गोल्डन गैंग को पराजित करने के लिए और वो पार्टी से खड़े रहते हैं, वो पार्टी को पराजित करने के लिए लोगों को
उन्होंने किए हुए गैर व्यवहार समझाना जो उनको मालूम है, और विकास के दृष्टि से अमरावती शहर को आगे ले जाने के लिए क्या हमारे कार्यक्रम है, ये कार्यक्रम लोगों के पास पहुंचाना, ये दोनों मुद्दे पे हम ये चुनाव लड़ने जा रहे हैं। जैसे कि आपने बताया गोल्डन गैंग कोई एक संस्थान होगा, एक व्यक्तियों का समूह है, कई जैसे नगर सेवकों का समूह, उसमें से कई नगर सेवक बीजेपी की राह पर भी, क्या आप गोल्डन गैंग के सदस्यों को टिकट देंगे? देखो, बीजेपी की राह पे उसमें कि मुझे नहीं लगता कोई है करके, मुझे तो मेरे सामने तो अभी तक कोई नाम आया नहीं है। और जो भ्रष्टाचार से लिप्त है, जिन्होंने गैर कारोबार और गैर व्यवहार किया है, उनको कहीं कभी भी भारतीय जनता पक्ष पनाह नहीं देगी। और मुझे पूरी उम्मीद है कि अच्छे उम्मीदवार जिनकी छवि बहुत इसमें अच्छी है, अपने समाज में अच्छी है, ऐसे ही लोगों को भारतीय जनता पक्ष की उम्मीदवारी देने के लिए हम प्रयास कर रहे हैं। यानी चुनाव उम्मीदवारी को चयन करते समय उसकी सामाजिक प्रतिष्ठा और उसके कार्य को ध्यान में रखा जाएगा, बजाय कि एक पॉपुलर व्यक्ति भी जैसे दूसरे तत्वों से भी पॉपुलर होता है, ऐसे व्यक्ति को न देखे सामाजिक कार्यकर्ता के रूप में आपके देने के प्रयास रहेंगे टिकट के? देखो, ऐसा है कि भारतीय जनता पक्ष के पक्ष पे निष्ठा रखने वाला उम्मीदवार चाहिए, और भारतीय जनता पक्ष पे निष्ठा हो, भारतीय जनता पक्ष का जो एजेंडा हो उस पर विश्वास रखने वाला व्यक्ति चाहिए। और ऐसे अनेक सदस्य हमारे पदाधिकारी हैं कि जो कई सालों से भारतीय जनता पक्ष का काम कर रहे हैं, उनको प्राथमिकता दी जाएगी। कुछ प्रभाग में ऐसा समझो हमको निर्देश आया कि भाई वहां हमारे लोग थोड़े कमजोर लगते हैं या कोई उसमें कमी है, ऐसे ही प्रभाग में अच्छे लोगों को, समाज में के अच्छे लोगों को हम उम्मीदवारी देने के लिए प्रयास करेंगे। पर हमारी प्राथमिकता भारतीय जनता पक्ष के जो सदस्य है, भारतीय जनता कार्यकर्ता है, जिन्होंने भारतीय जनता पक्ष के लिए मेहनत की है, इनको ही प्राथमिकता दी जाएगी। जैसे कि अभी इतने सालों से हम भी देखते आ रहे हैं, एक प्रॉपर इलाका है, वहां पे भारतीय जनता पार्टी की कभी सीटें खड़ी ही नहीं रहती, और अभी 87 सीटों में से मुश्किल से भारतीय जनता पार्टी 70 जगह ही सीट खड़ी करके आप बहुमत की ओर जाएंगे इसको लेकर? बिल्कुल जाएंगे, बिल्कुल जाएंगे। ऐसा है कि आपने देखा होगा कि नगर पालिका में जो चुनाव हुए उसमें तो कई शहर ऐसे हैं कि जहां पर्टिकुलर लोगों की बहुत ज्यादा तादाद है या उनकी बहुत मदद, उसके बाद भी लोगों ने भारतीय जनता पक्ष को चुन के दिया। आज सबसे ज्यादा, और आपको ये मैं बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में जो अभी तक के नगर पालिका के चुनाव हुए उसमें 45 मुस्लिम नगर सेवक भी चुन के आए, और इतना ही नहीं तो 2 नगर पालिका के अध्यक्ष भी मुस्लिम समाज के चुन के आए। इसलिए विकास की दृष्टि से बहुत सारे जो लोग हमसे दूर अब तक रहते थे वो भी हमारे यहाँ में सम्मिलित होने के लिए इच्छुक है, और उसमें जो हमारी विचारधारा पे विश्वास रखेंगे उनको हम देंगे। आपका जो इतने 40 साल का अभी राजनीतिक अनुभव अमरावती में ऐसे एरिया में जहाँ पकड़े जहाँ बीजेपी को सीट नहीं मिलती, आपके क्या प्रयास रहेंगे उस ओर? आपकी एक और पार्टी है जन विकास पार्टी, क्या उसके माध्यम से भी आप इसमें प्रयास करेंगे? देखो, जन विकास पार्टी का निर्मित वो उस समय उस परिस्थिति में हुआ। आज मैं भारतीय जनता पक्ष का उपाध्यक्ष हूँ राज्य का, और भारतीय जनता पक्ष का एक विधायक है, और ये मुझे समझता है कि ये जिम्मेदारी कितनी बड़ी है, और जो जिम्मेदारी बड़ी विश्वास के साथ पार्टी ने मुझ पर डाली है, वो जिम्मेदारी निभाने के लिए मैं परिपूर्ण प्रयत्न करूंगा। जन विकास कांग्रेस वो जमाने में उस परिस्थिति में किया हुआ एक कदम था। 2014 के इन चुनाव के बाद अब मैं भारतीय जनता पक्ष का आमदार हूँ, भारतीय जनता पक्ष का राज्य का उपाध्यक्ष हूँ, और यही मेरी आज पहचान है। जैसे अभी देश में देखा गया कहीं पे कोई भी चुनाव हो उसमें हमारे प्रधानमंत्री का मुख्य रूप से रोल होता है, क्या अमरावती महानगर पालिका के चुनाव में भी मोदी जी के कार्य को रखकर वोट मांगे जाएंगे या स्थानीय कुछ मुद्दे होंगे? नहीं, दोनों मुद्दे रहेंगे। देखो, ऐसा है जो देश को आगे लेके जा रहे हैं, हमारे मुख्यमंत्री राज्य को आगे लेके जा रहे हैं, ये दोनों भी मुद्दे रहेंगे, पर सबसे ज्यादा अधिकतम जो महत्व दिया जाएगा वो स्थानीय मुद्दों को ही दिया जाएगा, और स्थानिक मुद्दों को लेके ही हम लोगों के पास जाएंगे। तो उसके साथ साथ राज्य, देश और राज्य, इनका विकास की भी बात लोगों से होगी। आपका मुख्य प्रतिनिधि आपको कौन सी पार्टी लगती है इस अमरावती शहर में? जैसे कांग्रेस का राज रहता है, आज सत्ता उनकी है। ठीक है, भारतीय जनता पक्ष में जैसे कहा बहुमत में आने वाला है, अलग अलग प्रभाग में अलग अलग प्रभाव क्षेत्र रहता है, पर भारतीय जनता पक्ष का प्रभाव पूरे शहर में है। कुछ क्षेत्र में
बीएसपी का प्रभाव है कुछ क्षेत्र में, कुछ प्रभाग में शिवसेना का प्रभाव है, कुछ क्षेत्र में आरपीए का प्रभाव है, कुछ प्रभाग में कांग्रेस का प्रभाव है। पर इनका इसको ऐसा बोलते कि पूरे शहर में किसी एक भारतीय जनता पक्ष छोड़ को कोई एक भी पक्ष का मुझे प्रभाव नहीं। यानी आप ऐसा कहना चाहेंगे हर जगह दूसरों की जो भी प्रतिस्पर्धा रहेंगी सिर्फ बीजेपी से ही रहेंगी? हर जगह बीजेपी चुनाव जीतने वाले उम्मीदवार भारतीय जनता पक्ष के रहेंगे, उसके विपक्ष कौन सा रहेगा ये कहीं बीएसपी भी हो सकता है कि ऐसा नहीं होगा कांग्रेस और बीएसपी आपस में लड़ रही है, कांग्रेस और शिवसेना, बीजेपी का हर जगह बीजेपी ये उम्मीदवार चुन के आने के लिए सक्षम पार्टी है और उनसे ही लड़ाई होगी कोई भी पार्टी। हाँ, जैसे जहां से आपको सीटें नहीं मिलने की उम्मीद ऐसा लगता है हमारी मिली, वहां किसी पार्टी का समर्थन नहीं। आज की तारीख में समर्थन या दूसरे कोई पार्टी से गठबंधन इसका निर्णय नहीं हुआ है। इसका निर्णय ऊपर की स्तर पे होगा और जब 12 तारीख को हमारी राज्य स्तरीय बैठक है, वो बैठक में जो निर्णय होगा, हमको जो इंस्ट्रक्शन मिलेंगे उस इंस्ट्रक्शन मुताबिक हम काम करेंगे। क्या चेहरा देखना चाहते हैं आप महानगर पालिका का, थोड़े से शब्दों में? ऐसा है, आपने देखा है कि यदि नेतृत्व अच्छा रहा, विकासोन्मुख रहा तो नागपुर कहीं के कहीं चले गया। उसी समय अमरावती जो एक समय एक विकासशील शहर था, गए 5 साल में उसको बहुत बड़ी हानि पहुंची, उसको फिर से एक अग्रगण्य शहर करने के लिए जो विकास के काम है, आज राज्य में भारतीय जनता पक्ष की पार्टी की सत्ता है। हमारे मुख्यमंत्री खुद एक होनहार नौजवान प्रगतिशील नेता है, तो उनके मार्गदर्शन में अमरावती शहर, अमरावती महानगर पालिका एक जिसे अपन कहेंगे कि एक विकसित शहर करने के लिए हम पूरी प्रयास कर रहे हैं। नोटबंदी का असर चुनाव पर, उसका निर्णय तो आप नगर पालिका के इलेक्शन में देख चुके हैं। अभी तो नोटबंदी होके अभी तो कम से कम 60 दिन हो गए, पर जब नोटबंदी की उसके बाद जो इमीडिएटली इलेक्शन जो चुनाव हुए उसमें लोगों ने अपना कोई फर्क नहीं पड़ेगा, आपके सब जैसा रूटीन चलता रहेगा सब चलेगा, निर्णय दिया है। बहुत बहुत धन्यवाद आपका जानकारी देने। दर्यापूर तालुक्यातील पेटेत बारकूट या गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय महादेव हंडे यांनी भुलेश्वरी नदीतून अवैध रेती उपसा करणाऱ्यांना हटकलं व पोलिसांकडे तक्रार केली असता चोर सोडून संन्याशाला फाशी या न्यायाने पोलिसांनी हंडे यांनाच बेदम मारहाण केली। या मारहाणीने संजय हंडे यांच्या कानातून रक्तस्राव झाल्याने त्यांना इरविनमध्ये दाखल करण्यात आलाय। आणि ट्रॅक्टरचा वाळू पकडला यांनी, तो हंड्याचा आहे, माझा काही संपर्क नाही आहे त्याच्यात। त्यांनी मला त्या हंडीच्या फोनवरून फोन केला, बोलावून घेतले आणि मला मारझोड केली। तुषार गावंडे आणि गजानन दामले या दोघांनी टी पॉइंटवर आणि पोलीस स्टेशनमध्ये पण मी कंप्लेंट दिली, यांनी कंप्लेंटला आगातावर केलेला आहे। नंतर मी एसपीकडे कंप्लेंट दिली, आता दवाखान्यात येऊन भरती झाली। तुम्हाला मारहाण कोण केली? तुषार गावंडे, गजानन दामले। काय करतात हे? पोलिसात कोणत्या पोलीस स्टेशनला? एक इकडे आहे दर्यापूर पोलीस स्टेशन। दोघेही दर्यापूर पोलीस स्टेशनला? दर्यापूर। मारण्याचं कारण कोणतं? मारण्याचं कारण असं आहे की मला त्यांनी, मी ट्रॅक्टर अडवले होते 2 महिन्यापूर्वी। तुमचं ट्रॅक्टर अडवलं? माझं नाही, दुसऱ्यांची मी अडवलेले, किंवा चोरून गावातून रेती नका नेऊ म्हणून। अच्छा। तर हा बोलला मला की तुझ्या का बापाची रेती आहे, त्याच्यामुळे यांनी तो डाव रचला आणि मला ते बोलावून मारला। काळ्या पैशाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करून जनतेला फकीर बनवणारे मोदी सरकार असून सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 7 जानेवारी रोजी अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे इरविन चौकातून जनआक्रोश मोर्चा निघणार आहे, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 7 जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतो आहे। इरविन चौकातून हा जनआक्रोश मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचेल। तेथे जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस कमिटी घेराव घालणार आहे। शेतकऱ्याची पिळवणूक करून जनतेला फकीर बनवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात हा जनआक्रोश मोर्चा आहे, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, संजय अकर्ते, अॅडव्होकेट यशवंत शेरेकर,
अर्चना सवई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मोदींनी जेव्हा 8 तारखेचं भाषण केलं, जेव्हा नोटबंदी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हा सर्व भ्रष्टाचार, 2 नंबरचा पैसा, हा सर्व या नोटबंदीच्या सर्व बाहेर येईल. पण आपण पाहिलं 31 डिसेंबर झाली, जेवढ्या चलनात नोटा होत्या 500च्या 1000च्या, त्याच्यातल्या 96-97% नोटा जमा झाल्या बँकेत. म्हणजे कुठलाच एकही खडकू काळा पैसा निघू शकला नाही. पण त्या 2 महिन्यात जो काही त्रास जनतेला झाला, छोट्या धंदेवाल्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला, सामान्य जनतेला झाला, काही परिस्थितीचा बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या 2 उत्तर प्रदेशात मयत झाली होती, त्याच्याजवळ ते मयत उचलासाठी पैसा नव्हता, तो एटीएम मध्ये उभा राहिला. पण एटीएम बंद झालं, पण त्याला 5-6 वाजले, तो 11 वाजतापासून एटीएमवर उभा होता. एटीएम बंद झालं, बँक बंद झाली, पण त्याला पैसा मिळाला नाही. शेवटी लोकांनी पैसा थोडा करून त्याचा तो अग्निसंस्कार केला. विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्याच्या बाजूने चिलम छावणी येथील दर्ग्याच्या प्रवेशद्वाराचं बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामाचं भूमिपूजन शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांनी केलं. चिलम छावणी येथील दर्ग्याच्या प्रवेशद्वाराचं बांधकाम करण्यात येत आहे. शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांनी श्रीफळ फोडून या बांधकामाचं भूमिपूजन केलं. यावेळी मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, अनुद्दीन काझी, मास्टर साहब, जमील पानठेलेवाले, शेख रसूल कासम, अजहर, रामदास कुंदरे यांच्यासह परिसरवासी उपस्थित होते. कमान के गेट का पाए का जो शिलांगन हुआ, जो यहाँ पाया खोदे गए हैं, ये बाव के नाम का कमान की गेट बनाने का है. और ये सब हमारे अमोल भाई निस्ताने की तरफ से कुछ मदद है और कुछ हम पब्लिक की तरफ से ये काम के लिए मदद करेंगे और ये काम पूरा करेंगे. सभी का सहयोग उसमें जरूरी है. हमारे चमन शाह अली सरकार रहमतुल्लाह ताला के नाम का गेट बन रहा है. इसमें हमारे नगर सेवक अमोल निस्ताने और काजी अनीसुद्दीन साहब और तमामी लोगों का इसमें सहयोग है. तमामी लोग के सहयोग से ये गेट बनने जा रहा है. तपोवन प्रभागाच्या नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या नाल्यावरील संरक्षण भिंतीचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर योगीराज नगर ते गोविंद नगर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या पुलाचं भूमिपूजन मान्यवरांनी केलं. 47,78,000 रुपयांच्या निधीतून हा पूल बांधण्यात येतोय. महापौरांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. तपोवन प्रभागाच्या नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या निधीतून लिओ गवई यांच्या घरासमोरील नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. 36 लाखांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचं लोकार्पण करण्यात आलं. योगीराज नगर ते गोविंद नगरमधील नाल्यावर पूल बांधण्यात येतोय. 47,78,000 रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचं भूमिपूजन महापौर रीना नंदा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोहन क्षीरसागर, प्राध्यापक किशोर फुले, शरयू ठाकरे, प्राध्यापक अभय यांच्यासह परिसरवासी उपस्थित होते. उपस्थित या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात भूमिपूजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. प्रभाग भरपूर झालेला आहे, परंतु काही टप्प्यात काही कामं राहिलेले आहे. गवई ते लिओ यांच्या घरापर्यंतचं लोकार्पण या ठिकाणी करतो आहे. 36 लाखाचं हे काम होतं. त्याच्यानंतर योगीराज नगरचा जो पूल आहे ते पूल 47 लाखाचा, त्या कामाला सुद्धा आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे.
आणि मी आज प्रसाराच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करते आणि सांगते की पुढे भरपूर या प्रभागाचा विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपणाचा यांचा सर्वांचा आशीर्वाद मला लागेल आणि या आशीर्वादासाठी मी त्यांना आग्रहाची विनंती करते आणि थांबते. 2 जानेवारी रोजी राजकमल चौकात एक इसम दारूच्या नशेत निपचित पडलेला होता. त्याला शहर कोतवाली पोलिसांनी इरविनमध्ये दाखल केलं असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. मृतकाचा रंग सावळा, चेहरा लांबट, सडपातळ बांधा, अंगात काळे हाफ जॅकेट, जांभळ्या पांढऱ्या लायनिंगचं शर्ट, निळी पॅन्ट आहे. त्याच्या उजव्या हातावर ओमचं चिन्ह गोंदलेलं आहे. या इसमाची ओळख पटवण्याचं आवाहन शहर कोतवाली पोलिसांनी केलंय. माईस एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 17, 18 व 19 जानेवारी रोजी माईस एमआयटी पुणे येथे 7व्या छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय तसंच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही 7वी भारतीय छात्र संसद एमआयटी पुणे येथे होती आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नमस्कार, मी विक्रांत सूर्यकांत देशमुख, अमरावती जिल्हा समन्वयक, भारतीय छात्र संसद. मी अमरावती जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे, कोथरूड, एमआयटी म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये होणाऱ्या भारतीय छात्र संसद म्हणजेच इंडियन स्टुडंट पार्लमेंट येथे सहभागी होण्याची विनंती करतो. धन्यवाद. रेवसा येथील पूरग्रस्तांची यादी पुनर्वसनासाठी बनवण्यात आली. त्या यादीत नाव समाविष्ट न करून रेवशाच्या तलाठ्याने अन्याय केल्याचा आरोप अपंग लाभार्थी शिरसाट यांनी केलाय. हक्काचे घर देण्याच्या मागणीसाठी शिरसाटने उपोषण सुरू केलंय. मौजा रेवसा येथे 2007 मध्ये नदीला पूर आला होता. या पूरग्रस्तांची पुनर्वसन यादी तलाठ्याने तयार केली. मात्र प्रकाश दौलतराव शिरसाट यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात न आल्याने त्यांनी हक्काचं घर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. तलाठी यांनी पूरग्रस्त असताना माझा भाऊ प्रकाश शिरसाट याचे नाव काढून टाकण्यात आले. तरी यामुळे बेमुदत आमरण उपोषण बसलेलं आहे. अमरावती महापालिकेचं स्पर्धा परीक्षेचं वाचनालय आहे. शेकडो विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने वाचन करतात. मात्र येथे श्री भीमराव कारंजकर लिखित अमरावतीच्या शहराचा इतिहास हा ग्रंथ उपलब्ध नाही. याबाबत सिटी न्यूजने यापूर्वीही लक्ष वेधलं होतं. महापालिकेच्याच वाचनालयात महापालिका अमरावती शहराचा इतिहास विद्यार्थ्यांना वाचनासाठी देत नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. परसों से 2 दिनों से हाँ क्या हाँ काम चालू ही रहता बेटा. आप भी ये रिपोर्टिंग का काम करते हैं? हाँ. नमस्कार. मुझे अमरावती के इतिहास की किताब देखना है आपके पास. नगर पालिका ने निकाल, ये नगर पालिका का ये है ना. अच्छा, तो वो किताब दीजिए, बताइए मुझे. अमरावती के इतिहास के ऊपर लिखी हुई कारंजकर जी ने किताब लिखी, जो है कि नहीं आपके पास? अमरावती की तो नहीं है. अमरावती के इतिहास की किताब आपके पास में नहीं है. और नगर पालिका का ही है ये, फिर भी नहीं है. वो किताब आपके पास नहीं रहने का क्या कारण है? ये बच्चों को कैसे मालूम पड़ेगा? वो हम क्या करते, जो लड़के मंगाते ना वही लाते. अच्छा, जो बच्चे मांगते वही आप लाते. और बच्चे अमरावती का इतिहास जानना नहीं चाहते, वो मंगाते नहीं, आपको बोलते नहीं. कभी किसी ने नहीं मंगा अभी तक? नहीं, अमरावती का मंगा भी नहीं. तो आप दे नहीं पाते? वो सब हमारे यहाँ पर किताब उधर से आते ना, महानगर पालिका में. हाँ, मंजूर है. हाँ. मंजूर है, वहां से आते हैं, वो मंजूर है मेरे को. फिर आपने लिखा क्या, इंडियन में भेजा क्या उनको? लड़के ने मंगे ही नहीं तो हम यही नहीं करते.
तो बाकी सारी किताबें आपने जितनी रखी है वो सब बच्चों ने मंगा है, वही आपने रखा है, इसका मतलब ऐसा हुआ ना? नहीं, हम उनको ही लिस्ट मंगाते ना लड़के की। आप सब लोग अखबार पढ़ के अपना नॉलेज बढ़ा रहे हैं। क्या आपने कभी अमरावती के इतिहास के बारे में जानना चाहा है? ये उदासीनता का कारण क्या है? नगर पालिका का ये पुस्तकालय है और खुद नगर पालिका ने छापी हुई किताब इनके पास में नहीं है। अग्नी हा माणसासाठी वरदान आहे. अग्नीच्या प्रकटीकरणासाठी कशा कशाचा आधार घेतला गेला, लायटर, आगपेटी यांचे विविध प्रकार व त्याचा जन्म कसा झाला त्याचा हा वृत्तांत. अतिशय रगर करे जब कोई, अनल प्रगट भय चंदन होई. मनुज ने फटते ज्वालामुखी और बिजली या घर्षण से लगी जंगलों की आग देखा, कांपा, भयभीत हुआ और अग्नि का पूजक बना. उसी अग्नि की कृपा से खाना बनाया, प्रकाश प्रज्वलित किया. प्रगति यात्रा में चकमक पत्थर, दिया सलाई, लाइटर प्रयोग में आए. आइए जाने इन वस्तुओं की प्रगति यात्रा में. आज हम आपको जानकारी देते हैं माचिस, आग पेटी, दिवासड़ी पेटी, अलग अलग नामों से जिसे बुलाया जाता है. ऐसा सन 1669 में फास्फोरस की खोज हुई और फास्फोरस की खोज ही प्रमुख निर्माण का कारण बनी माचिस का. उसके पहले चकमक पत्थर से लकड़ी जलाकर ऐसा करके आग पैदा की जाती थी. सन 1857 में कलकत्ता के सुंदरलाल गुप्ता ये चाइना गए और वहां से माचिस निर्मित का एक विधि सीख कर आए और उस विधि से शिवाकाशी के नाडार परिवार ने सर्वप्रथम माचिस बनाने का उद्योग शुरू किया. और कुछ बात लाइटर बाबत भी समझ लीजिए. लाइटर का श्रेय जीपो कंपनी को जाता है. आपको याद है ना, हम दोनों फिल्म में नायिका नायक को म्यूजिक लाइटर भेंट देती है. सुने वह मधुर संगीत और संग संग देखे विविध प्रकार के लाइटर्स. भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. याचा आढावा घेतलाय सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों में 5 जनवरी. आए देखें क्या कुछ हुआ 5 जनवरी को. 5 जनवरी सन 1659 में औरंगजेब ने खजवा की लड़ाई में शाह सुजा को हराया. सन 1799 में यशवंतराव होळकर का राज्याभिषेक हुआ. सन 1818 में गाविड़गढ़ का किला अंग्रेजों के अख्तियार में आया. सन 1871 में नगर पालिका जनरल मीटिंग के अध्यक्ष बुश बॉन्ड नियुक्त हुए. सन 1895 जर्मनी के वैज्ञानिक विल्हेम राइटस्टेन ने एक्सरे का आविष्कार किया. सन 1931 स्काउट गेम्स का प्रदर्शन शुरू हुआ. इस गेम्स के अध्यक्ष थे पंजाबराव देशमुख. सन 1957 में केंद्रीय बिक्री कर कानून लागू हुआ.
सन 1959 में बिजली अखबार के संपादक बरिंद्रनाथ घोष का निधन हुआ। सन 1964 में 15वीं सदी के पश्चात रोमन कैथोलिक के पोप और ऑर्थोडॉक्स चर्च के प्रमुख के बीच बातचीत हुई। सन 1982 संगीतकार सी रामचंद्र का निधन हुआ। सन 2002 भारत ने अमेरिका के विशेष राजदूत का विरोध किया। सन 2008 एवी कामत प्रसार भारती के नए अध्यक्ष नियुक्त हुए। प्रस्तुत है एक सुमधुर धुन। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। गुरुवार कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअस। शुक्रवार कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। शेतकरी, विधवा, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी प्रहारचं नांगर आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। विविध मागण्या मांडल्या निवेदनातून। प्रहारच्या आंदोलनाला हिंसक वळण, लाठीचार्ज, अश्रुधूर, दगडफेक, पाण्याच्या माराने गाजलं आंदोलन। आंदोलकांचे तुटले हातपाय तर पोलीसही झाले जखमी। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला। निवडणूक आयोगाने कार्यक्रम केला जाहीर। अमरावतीत पाटील व खोडके यांच्यात काट्याची लढत। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व आमदार डॉक्टर सुनील देशमुखांकडे। महापालिकेतील गोल्डन गँगचा करणार नायनाट। पालिकेतील भ्रष्टाचार उघड करणार, आमदार देशमुखांनी व्यक्त केला विश्वास। विद्यमान सरकारविरोधात शहर काँग्रेस कमिटीतर्फे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। येत्या 7 जानेवारीला मोर्चा काढून करणार मोदी सरकारचा निषेध। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।